दिलेली आहे। या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये शोक प्रस्ताव चालू असतानाच तुम्हा आम्हा सर्वांना अगदी अतिशय उत्साहवर्धक अशी एक बातमी मुंबई हायकोर्टातून आपले वकील राहुल ठाकूर यांनी दिलेली आहे। आपले नेते माननीय विवेकानंद पाटील साहेब यांना मुंबई हायकोर्टानं त्या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे। मी मनापासून आपलं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। ज्या वर्षभराची उर्मी घेण्यासाठी जो कार्यक्रम आपण साजरा करतो त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच तुम्हा आम्हा सर्वांना पुन्हा एक वार उसळी घेण्यासाठी प्रेरणा देणारी बातमी आलेली आहे। साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि लवकरच विवेकानंद पाटील साहेबांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये असाच भरगच्च मेळावा आपण आयोजित करूया। त्यांच्या स्वागतासाठी याच जोशानं, याच उत्साहानं, याच उल्हासानं आपण सारे जण एकत्र जमू आणि पुन्हा एक वार शेतकरी कामगार पक्षाच्या कामकाजाची पताका जोरदारपणानं आपण फडकवू अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो। पुनश्च एक वार आपण साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। विवेक पाटील साहेबांचा अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला, लाल बावटे की, लाल झंडे की, आमदार विवेक पाटील साहेब आगे बढ़ो, आमदार विवेक पाटील साहेब आगे बढ़ो। अरे बच्चा बच्चा कहता है विवेक पाटील सच्चा, अरे बच्चा बच्चा कहता है लाल बावटे की, अरे लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। धन्यवाद। आगामी येणाऱ्या निवडणुकींसाठी मोर्चे बांधणी करावी आणि म्हणूनच प्रत्येक प्रभागात नवीन कमिटीची घोषणा। साहेबांना बँजो पथकाद्वारे एक लाल सलाम देण्यात येत आहे। बँड पथकाद्वारे साहेबांना लाल सलाम देण्यात येत आहे। विवेक पाटील साहेबांची एक आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला आलेली आहे, म्हणून त्या आनंदामध्ये आपण सर्व आता सहभागी होणार आहोत। बँड वाजवून आपण आनंद साजरा करणार आहोत।